आपण नेहमी विचार करतो की राजकारण म्हणजे नेत्यांमधली स्पर्धा, हो ना, पण खरंच तसं आहे का? मी एक राजकीय अर्थशास्त्रज्ञ आहे आणि माझा विश्वास आहे की राजकारण हे व्यक्तींबद्दल नाही तर लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या व्यवस्थांबद्दल असायला हवा. आज आपण याच विचारावर आधारित शासनाचा एक नवीन आराखडा समजून घेणार आहोत. निवडणुका म्हणजे व्यक्तिमत्वांची लढाई नाहीत, त्या शासनासाठी केल्या जाणाऱ्या डेटा इंजिनिअरिंग आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो? लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी माहितीचा म्हणजेच डेटाचा पद्धतशीरपणे वापर करणं. हेच तत्वज्ञान आपल्या संपूर्ण विश्लेषणाला दिशा देईल. मुद्दा जिंकण्याचा नाही तर सेवा देण्याचा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून प्रवास करणार आहोत. राजकारणापलीकडचा खरा उद्देश काय आहे, लोकांचा आवाज कसा ऐकायचा, निकालांचं विश्लेषण कसं करायचं, शासनाचा एक प्रभावी आराखडा कसा असू शकतो, लोकांचा विश्वास का महत्त्वाचा आहे आणि शेवटी तत्वनिष्ठ नेतृत्वाला आवाहन कसं करता येईल. चला सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे राजकारणापलीकडचा उद्देश. आपण नेहमी पाहतो की राजकारण हे व्यक्तींच्या करिश्म्याभोवती फिरतं, पण आपल्याला याच्या पुढे जायचं आहे. एका व्यवस्था केंद्रित दृष्टिकोनाची गरज आहे. मुद्दा केवळ सत्ता जिंकण्याचा नाही तर मिळालेल्या सत्तेचा जबाबदारीने वापर कसा करायचा हा आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, निवडणूक जिंकणं हे शेवटचं स्टेशन नाही तर प्रवासाची खरी सुरुवात आहे. खरं ध्येय आहे प्रभावी आणि मोजता येण्याजोग्या लोकसेवेसाठी जनादेश तयार करणं. राजकीय विजय हा स्पर्धेचा शेवट नाही तर एका मोठ्या कर्तव्याची सुरुवात आहे. पण कोणताही आराखडा कागदावर चांगला वाटतो नाही का? तो यशस्वी कसा होणार? जेव्हा तो लोकांशी जोडलेला असेल. कोणताही डेटा किंवा कोणतीही रणनीती ही लोकांच्या वास्तविक जीवनावर आणि त्यांच्या गरजांवर आधारित असली पाहिजे. जमिनीवरचा आवाज ऐकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण शासन हे लोकांसाठी असतं, केवळ आकडेवारीसाठी नाही. लोकांची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मूलभूत गरज पाणी. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे उपजीविका. आपल्या संस्कृतीत पाण्याला जीवनाचा दर्जा दिला आहे. मग ती शेती असो, उद्योग असोत किंवा आपलं दैनंदिन जीवन, सगळं काही पाण्यावरच अवलंबून आहे. आता बघा, यावरची अचूक आकडेवारी सध्या उपलब्ध नाही, पण क्षणभर विचार करा. जर आपल्याकडे हा आकडा असता तर तो काय सांगेल? किती कुटुंबांना पुरेसं पाणी मिळतं आणि किती नाही? हीच आकडेवारी शासनाच्या प्राधान्यक्रमाची खरी दिशा ठरवते. पाण्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गरज आहे उपजीविका. रोजगार आणि आर्थिक स्थैर्य हे कोणत्याही कुटुंबासाठी आणि समाजासाठी श्वासाइतकंच महत्त्वाचं आहे. लोकांच्या हातात काम असेल तरच समाज आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो. आणि हाच मुद्दा थेट आपल्या घटनात्मक मूल्यांशी जोडला जातो. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. ही जबाबदारी तेव्हाच पूर्ण होते जेव्हा बोलण्यापूर्वी ऐकण्याचं कर्तव्य पाळलं जातं. उपजीविका म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही, तर तो जगण्याचा सन्मान आहे. आणि तिसरा मुद्दा जो अनेकदा दुर्लक्षित होतो, लोकांची गारहाणी. जेव्हा एखाद्या नागरिकाची साधी तक्रारही ऐकली जात नाही, तेव्हा ते केवळ एका व्यक्तीचं अपयश नसतं, तर ते संपूर्ण शासन प्रणालीचं अपयश असतं. प्रत्येक न ऐकलेली तक्रार व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी दाखवते. आतापर्यंत आपण पाहिलं की लोकांच्या गरजा काय आहेत, पण आता आपण एका वेगळ्या प्रश्नाकडे वळूया. या गरजा पूर्ण का होत नाहीत? व्यवस्था यशस्वी किंवा अयशस्वी का ठरतात? इथे आपण व्यक्तींवर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. कोणत्याही निकालाचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. ही विश्लेषण प्रक्रिया तशी खूप सोपी आहे, 4 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा जमिनीवरील संकेत ओळखणे, म्हणजेच लोकांच्या समस्या खऱ्या अर्थाने समजून घेणे. दुसरा, प्रणालीतील अडथळे शोधणे, म्हणजे कोणत्या सरकारी प्रक्रियांमुळे कामं अडतात हे पाहणे. तिसरा, हस्तक्षेपासाठी नक्की कुठे बदल केल्यास मोठा फरक पडेल ते शोधणे. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, केवळ आश्वासनं नाही तर शासनाने केलेल्या कामाचं मोजमाप करणं. इथे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करायची आहे. आपल्याला सदोष प्रणालींवर हल्ला करायचा आहे, व्यक्तींवर नाही. कोणत्याही निकालाचं मूळ कारण त्या प्रणालीत दडलेलं असतं. हाच निष्पक्षपाती प्रणालीस्तरीय विश्लेषणाचा गाभा आहे, जो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. ठीक आहे, आपण समस्या ओळखल्या, त्याचं विश्लेषण केलं, मग आता उपाय काय? तर तो आहे शासनाचा एक नवीन आराखडा. हा एक अभियांत्रिकी दृष्टिकोन आहे जो लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी तयार केला आहे. इथे आपण 2 मार्गांमधला फरक अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. एकीकडे आहे जुना मार्ग, जो केवळ करिश्मा आणि पोकळ आश्वासनांवर अवलंबून आहे. त्यात यश मिळेल की नाही याची खात्री नसते आणि जबाबदारी अस्पष्ट असते. दुसरीकडे हा नवीन आराखडा प्रणालीवर आधारित आहे. तो डेटा आणि प्रत्यक्ष कामावर अवलंबून आहे.
इथे यश नियोजित आणि मोजता येणार असतं आणि जबाबदारी प्रणालीमध्येच अंतर्भूत असते. मग या नवीन आराखड्याचे आधारस्तंभ कोणते आहेत? 5 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार, जेणेकरून लोकांना आपलं घर सोडून जावं लागणार नाही. दुसरा, चांगली सार्वजनिक पायाभूत सुविधा, जसे की रस्ते आणि पाण्याची सोय. तिसरा, कल्याणकारी योजनांची तपासणी, म्हणजे मदत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचतेय की नाही हे पाहणे. चौथा, वेळेच्या मर्यादेत तक्रार निवारण. आणि पाचवा, या सर्वांतून प्रणालीवर आधारित विश्वास निर्माण करणं. हे सगळे स्तंभ एकाच गोष्टीसाठी उभे आहेत: विश्वास. हा आराखडा त्याच्या अंतिम ध्येयाशी जोडलेला आहे, आणि ते ध्येय म्हणजे लोकांचा आणि त्यांच्या प्रतिनिधींचा अतूट विश्वास संपादन करणं. कारण विश्वास हाच चांगल्या शासनाचा खरा पाया आहे. आणि विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा नागरिकांच्या अधिकारांचा सन्मान केला जातो, खास करून त्यांच्या माहितीच्या अधिकाराचा. नागरिकांची वैयक्तिक माहिती ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे. ती त्यांच्या स्पष्ट परवानगीने आणि केवळ सांगितलेल्या उद्देशासाठीच वापरली पाहिजे. भारताच्या DPDP कायद्यानुसार नागरिकांच्या माहितीचा आदर करणं हे विश्वासार्थ शासन प्रणालीचा अविभाज्य भाग आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर, चांगल्या शासनासाठी केलेल्या प्रत्येक कामाचा, प्रत्येक गुंतवणुकीचा खरा परतावा म्हणजे लोकांचा विश्वास. सर्व डेटा, विश्लेषण आणि अभियांत्रिकी प्रयत्न हेच मिळवण्यासाठी आहेत. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण लोकसेवेच्या भविष्याचा विचार करणार आहोत आणि एका तत्वनिष्ठ नेतृत्वाला आवाहन करणार आहोत, जे व्यवस्थेवर काम करण्यास तयार आहे. एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न: राजकीय जनादेशाचा खरा अर्थ काय असतो? त्यावर मिळणारा परतावा काय असतो? सत्ता मिळवण्याचा अंतिम हेतू काय? याचं उत्तर साधं आणि स्पष्ट आहे. खरा परतावा म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात झालेली मोजता येण्याजोगी सकारात्मक सुधारणा. आणि हेच आहे राजकारणापलीकडचं खरं ध्येय. जर आपण एक लोककेंद्रित नेते बनू इच्छित असाल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करू इच्छित असाल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 4102 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.